नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. आता अनेक माध्यमांनी दाखवायला सुरुवात केली की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे काही आरोपी आहेत, त्यामध्ये मुख्य आरोपी दाखवण्यात आलेले वाल्मिक कराड आणि साथीदार यांच्यासमोर फाशीचा दोर हा समोर येऊन अगदी जवळ ठेपलेला आहे. त्याचं कारण की कोर्टाने त्यांच्या विरोधातले जे काही पुरावे होते, ते सत्य असल्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते निष्पन्न पण झालेले आहेत आणि आता त्यांची शिक्षा ही ठामपणे होणार आहे, होणार आहे, होणार आहे, हे कोर्टाने सांगितलं. आणि आता सर्वत्र चर्चा रंगायला लागली, की आता यांना फाशी होणार कधी? होणार तर होणार कधी? तर त्यांच्या वकिलांनी सुद्धा सांगितलं, सरकारी वकिलांनी, की कोर्टाचे काही चौकशा असतात, त्या अनुषंगाने थोडंसं तारखी दिल्या जातात. त्यासाठी थोडासा वेळ लागेल. पण त्या खुनेकऱ्यांना, हत्याकऱ्यांना फाशी मिळणार हे मात्र नक्की, हे सरकारी वकिलांनी सांगितलं, अर्थात महाराष्ट्र सरकारने दिलेले वकील. आणि वकिलांनी स्पष्ट केल्यामुळं आता कुणावरही रोष असण्याचा काही शंका घेण्याचं कारण नाही. राहिला प्रश्न दुसरा, की अनेक वेळा त्या प्रकरणाला, संतोषभाऊ देशमुखांच्या हत्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, की हे हत्यारी जे आहेत ते आमच्या जातीचे आहेत म्हणून ते टार्गेट केल्या जात आहेत, असं काही लोकांनी म्हणलं, भासवलं, की जेणेकरून आमच्या जातीचे आहेत म्हणून टार्गेट केले, तर याचा अर्थ ते सुटण्याची शक्यता होईल असं वाटलं. त्यामध्ये काही असे इब्लिशी किंवा इचितर प्राण्यांसारखे वकीलही होते, ज्यामध्ये सदावर्ते. सदावर्तेंनी सुद्धा सांगितलं, की ते जे हत्यारी आहेत ते विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्याला सरकारकडून टार्गेट केल्या जात आहे. त्याला वेगवेगळ्या जातींकडून टार्गेट केलेलं आहे. पण एका जातीने संतोषभाऊ देशमुखांसाठी मोर्चा काढलेला नव्हता. आपण पाहिलं, अगदी 4-4 वर्षाच्या मुलींपासून ते वृद्धांपर्यंत त्यामध्ये मोर्चामध्ये लोक सहभागी होते, रस्त्यावर उतरले होते आणि सगळ्या जाती धर्मांचे सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरले होते. आणि कुठेतरी मग राजकारण्यांना सुद्धा स्वतःला शरम वाटायला लागली, की सर्वसामान्य एवढे लेकरं, बाळं, वृद्ध, ज्येष्ठ महिला मंडळी, माता भगिनी रस्त्यावर उतरल्यात आणि खरंच हे प्रकरण काहीतरी खूप वेदनादायी आहे, असं राजकारण्यांना वाटलं. आणि म्हणून राजकारणी सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी झाले, आपापले मतांतर व्यक्त करायला लागले. कुठेतरी सर्वसामान्य लोकांकडून धडा राजकारण्यांनी घेतला, की खरंच न्यायासाठी माणसानं रस्त्यावर उतरलंच पाहिजे. पण जे काही लोकं हत्यारांच्या बाजूने होते, ज्यांना हत्यारांविषयी खूप आपुलकी होती, कळवळा होता आणि म्हणून त्यांनी जातीय रंग द्यायचा प्रयत्न केला. काहींनी मग 100-150 लोकांचा मोर्चा काढला. इकडं लाखो लोकांचा मोर्चा एका बाजूला होता आणि मग तो मोर्चा पाहून त्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी काही राजकारण्यांनी 100-150 लोकांना रस्त्यावर उतरवून मोर्चा काढला, की हत्यारांच्या समर्थनार्थ त्यांना सोडण्यात यावं, ते निर्दोष आहेत वगैरे असे अनेक प्रयत्न केले. काही जणांच्या अंगात आलं, त्याला अंधश्रद्धेचेही वळणं लावण्यात आले. पण काही झालं नाही. कारण सत्य कुठंच लपत नाही. म्हणून आपल्या देशाच्या राजमुद्रेवर सत्यमेव जयते आहे. नाहीतर मग खोटं असतं ना. सत्य कधीही लपत नाही आणि सत्य हे बाहेर येतं, सत्याचा विजय होतो, पण थोडासा टाईम लागतो. संतोषभाऊ देशमुखांच्या कुटुंबाला वाट पाहावी लागत आहे, वेळ लागत आहे. अतिशय दुःखातून वेदनादायी दिवस ते कुटुंब काढत आहे. रात्रंदिवस धाय मोकलून रडणारा परिवार आपण गेली 1 वर्ष पाहत आहोत. 1 वर्ष उलटून गेलं आज, पण अश्रू मात्र तेच आहेत त्या परिवारातले, जे अश्रू अजूनही कमी झाले नाहीत, किंचितही कमी झाले नाहीत. मग संतोषभाऊ देशमुखांच्या पत्नी असतील, त्यांचे ते लहान लेकरं असतील, त्यांचे भाऊ धनंजय भाऊ देशमुख असतील आणि संतोषभाऊ देशमुखांचे आई-वडील असतील किंवा बहीण असेल, त्यांचे अश्रू मात्र तेच आहेत. दिवस उलटून जात आहेत, तारखेवर तारखी येत आहेत. पण त्या माता-पित्यांच्या, त्या बहिणींच्या, त्या पत्नीच्या, त्या लेकरा-बाळांच्या आणि त्या भावाच्या डोळ्यातले अश्रू मात्र अजूनही खंडत नाहीत. इतकं वेदनादायी ते प्रकरण आहे आणि कुठेतरी सरकारला, गृहमंत्र्याला याची जाणीव झाली. कारण तेच परिवार आणि संतोषभाऊ देशमुखांचे लेकरं त्यांच्या पत्नीसह
अगदी फरफटत मुंबईपर्यंत गेले गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी. वास्तविक कर्तव्य होतं गृहमंत्र्यांचं स्वतः येऊन. ज्यावेळेस पोलीस यंत्रणा कुठेतरी त्या ठिकाणी अपयशी ठरली होती आणि म्हणून ती हत्या झाली होती. मग गृहमंत्र्यांनी स्वतः चौकशी करणं तेवढंच महत्त्वाचं होतं. स्वतः तिथं जाणं महत्त्वाचं होतं. ज्यावेळेस आपली यंत्रणा अपयशी ठरते, त्यावेळेस स्वतः प्रमुखाने उतरायचं असतं. ज्यावेळेस यंत्रणा एखाद्या गोष्टीला न्याय देऊ शकत नाही, त्यावेळेस रस्त्यावर गृहमंत्र्यांनी उतरून अर्थात प्रमुखांनी उतरून तो न्याय द्यायचा असतो. पण इथे मात्र ते शक्य झालं नाही गृहमंत्र्यांना. पण ते परिवार त्या ठिकाणी गेला. लेकरं-बाळं संतोष भाऊंचे ते सगळे फोटो घेऊन गेले हत्यांचे. त्यांना दाखवलं. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी अर्थात गृहमंत्र्यांनी सुद्धा डोळे झाकले स्वतःचे, इतकं ते वेदनादायी होतं आणि म्हणून गृहमंत्र्यांनी कुठेतरी स्वतःच्या काळजाला थोडासा धक्का लावून घेतला, की खरंच याच्यामध्ये न्याय देणं आवश्यक आहे. मग वाल्मिक कराडसारखे अतिश्रीमंत लोक आहेत म्हणून अशी चर्चा रंगवण्यात आली. अर्थात असेलही श्रीमंत, कारण की श्रीमंती वाढवण्यासाठीच ती हत्या झाली होती. हे उघड आहे, कोर्टाने सांगितलेलं आहे आणि हत्यारांनी स्वतः त्या ठिकाणी स्वतःचे जॉब दिलेले आहेत, की आम्ही खंडणीसाठीच अर्थात 2 कोटी रुपयासाठीच ती हत्या केलेली आहे. एका निर्दोष व्यक्तीची, एका निष्ठ व्यक्तीची, फक्त पैशासाठी. आणि म्हणून एकीकडे प्रचंड पैसा असणारा माणूस वाल्मिक नावाचा आणि एकीकडे राहायला नेटकसं घरही नसलेला एक सत्यनिष्ठ गावाचा कारभार पाहणारा आणि गावासाठी रात्रंदिवस झिजणारा एक सरपंच. म्हणजे एकीकडं अतिशय श्रीमंतीने गरीब माणूस आणि एकीकडे पैशाने अतिशय गर्विष्ठ, घमेंडा आणि पैशाने बरबटलेला आणि ज्याचे हात रात्रंदिवस रक्ताने माखलेले आहेत पैसे मिळवण्यासाठी असा व्यक्ती आपण बघितल्यानंतर आपल्याला ते श्रीमद भागवतामधले 2 व्यक्ती आठवतात. एक असतो गोकर्ण आणि एक असतो धुंदुकारी. आता तुम्ही लक्षात घ्या इथं गोकर्ण कोण असेल आणि धुंदुकारी कोण असेल. शेवटी विनाश कोणाचा झाला? मारायला कोण कोणासाठी गेलं? पण जो सत्य होतं ना, सत्याला कुणीही मारू शकत नाही आणि जे खोटं होतं ना, त्याचा विजय कधीच होऊ शकत नाही आणि यावरच आपलं धर्मशास्त्र उभारलेलं आहे. पण इकडे इकडे तर हत्या करून भगवंताच्या दर्शनासाठी गेले हे लोक आणि साक्षात काय भगवंत महादेव, भगवान शंकर यांना प्रसन्न होणार होते. मग ते भगवंताचं डोक्याला ते पिवळं लावणं काय, महाकालेश्वर आणि मग महाकालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जाणं काय, इकडे तर हत्या केलेली आहे आणि तिकडे दर्शनाला गेलेले आहेत. पण भगवान शंकर डोळे लावून बसलेला नसतो, ध्यानस्थ बसलेला असतो. याचा अर्थ तो डोळे लावून बसलेला असतो असं नाही. भगवान शंकर डोळे उघडतो, पण कोणता डोळा उघडतो? तिसरा डोळा उघडतो आणि ज्या भगवंतांनी तिसरा डोळा उघडला त्याच भगवंतांनी फाशीचा दोर आता समोर लावलेला आहे. मग श्रीमंत असतील हत्यारी किंवा एखाद्या श्रीमंताचे नातेवाईक असतील ते हत्यारे. इथे काहीही नाही. रावणासारखा श्रीमंत होता ह्या धर्तीवरती. त्याच्यापेक्षा श्रीमंत तर कुणीच आपण पाहिला नाही आत्तापर्यंत. किती कीर्तनकार लोक सांगत असतात, कितीतरी कोटी घरे काश्या आणि सोन्याची सांगत असतात, की करोडो घरं त्याची काश्याची होती, करोडो घरं सोन्याची होती. कुठे घेऊन बसले हे 10-15,000 करोडचं भुजगावणं आपल्याकडचं श्रीमंत नावाचं. इतकी करोडोची संपत्ती होती आणि एकीकडे कोमल कोवळा राम, वनवासात चालणारा, त्याला वनवासी म्हणून हिणवल्या जात होतं रावणाकडून. असा भगवान प्रभू रामचंद्र, परंतु त्याच प्रभू रामचंद्राच्या बाणाने धरतीवरती कोसळावं लागलं अशा गर्भश्रीमंत असणाऱ्या रावणाला. अगदी हेच आहे इथे. आणि म्हणून देवाचं नुसतं दर्शन घेऊन महत्वाचं नाही, की देवाने तुम्हाला कोणत्या मार्गाने जायला सांगितलेलं आहे, हे पण पाहिलं पाहिजे. काय होत होतं 10,000 करोडची किंवा 15,000 करोडची संपत्ती आहे तर सांगतायच ना. मग 2 कोटी त्याच्यात टाकल्यानंतर होत काय होतं? एखाद्या समुद्रामध्ये 2 घागरी पाण्याच्या नेऊन टाकल्या तर समुद्र काय लय वाढणार व्हा? स्वतःच्या मनाला एवढंही समजू शकले नाही तुम्ही. आणि मोठमोठाले मंत्री तुमच्या हाताखाली होतेच ना पुन्हा, की जे तुम्हाला आणून देत होते संपत्ती. जनतेची तिजोरी त्या मंत्र्यांच्या हातातच होती. मंत्र्यांचं खाते होते तुमच्याकडे आणि त्या खात्यातून भरपूर खाता येत होतं आणि तुमच्या नावावरती संपत्ती होतच होती. मग एखाद्या निर्दोष व्यक्तीला, एखाद्या लहान-लहान लेकराच्या बापाला, एखाद्या निर्दोष पत्नीच्या पतीला आणि एखाद्या निर्दोष आईच्या पुत्राला त्या पद्धतीने मारणं हे कितीपत योग्य आहे, हे स्वतः ज्या आईने तुम्हाला पोटामध्ये ठेवलेलं आहे 9 महिने 9 दिवस, त्या आईला जाऊन विचारा. पहिले तर तिला विचारा, की "आई 9 महिने 9 दिवस पोटात
ठेवतात त्याच्या काही वेदना असतात का? आणि ज्यावेळेस तू बाळाला जन्म घालते त्याच्या काही वेदना असतात का? एवढा शब्द विचारा. ती आई तुम्हाला इतिहास सांगेल आणि मग विचारा, की ज्या लेकराला तू 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवलं, तुझ्या लेकराला जर अशा कोणी असे तुकडे करून मारलं, तर तुला काय वाटेल? हाच प्रश्न स्वतःच्या आईला विचारा, की बरोबर तुम्हाला संतोष भाऊ देशमुखांच्या आईचं दुःख कळायला लागेल. आणि ज्यावेळेस आपलं दुःख आपल्याला कळतं, त्यावेळेसच आपल्याला लोकांच्या दुःखाची जाणीव होते. हे पाहिलं पाहिजे. पैसा, पैसा, पैसा नाही नेणार सोबत तुम्ही. सोनं नाही नेणार सोबत, पैसा नाही नेणार. ज्यावेळेस फासावर जासाल ना, त्यावेळेस गळ्यामध्ये ज्या सोन्याच्या साकळ्या असणार आहेत, चैन असणार आहेत सोन्याच्या, त्यासुद्धा नसणार आहेत. त्यासुद्धा काढून घेतल्या जातात. त्या तर कोर्टात नेतानीच काढून घेतल्या जातात. अर्थात जेलमध्ये नेतानीच ते सगळं तुमच्याकडून काढून टाकलं जातं. पण त्या फाशीचा जोर तेवढाच गळ्यात राहतो आणि तोही शेवटी काढून टाकला जातो. जळावं लागतं एकट्याला आणि जे कमावून ठेवले ना, ते कुत्रे खातात मागं. नुसते कुत्रे खातात बस. 13वीच्या दिवशी तेवढा फोटो लागेल, बाकी काहीही लागत नाही आणि कोणी नावसुद्धा काढत नाही आणि म्हणून आपल्या लेकरासाठीच आपण कमवायलं हे जेव्हा मनामध्ये असतं, तेव्हा दुसऱ्याच्या लेकराचं पितृत्व, मातृत्व हिरावल्या जाऊ नये ही जाणीव कमवताना ठेवली पाहिजे. ना की फक्त वाल्मिक कराड आणि साथीदारांनाच ठेवली पाहिजे. उर्वरित जे आहेत ना, समर्थनार्थ उतरलेले, त्यांनी सुद्धा ठेवली पाहिजे, की आपण कोणाचं समर्थन करत आहोत. कोणत्या पद्धतीने आज संतोष भाऊंची हत्या झाली आणि खरंच त्या हत्येला तुम्ही टार्गेट का करताय, की जातीयवाद म्हणून टार्गेट करताय? एखाद्या जातीच्या व्यक्तीची हत्या झाली नाही ती. असं समजू नका, की एखाद्या जातीच्या व्यक्तीची हत्या झाली. जातीची जर असतीच तर महादेव भाऊ मुंडे हे कोणत्या जातीचे होते? ते थोडे संतोष भाऊ देशमुखांच्या जवळचे किंवा संतोष भाऊ देशमुखांच्या जातीतले होते. ते तर तुमचे जवळचे होते ना. अगदी मंत्र्यांच्या ताटातले भाऊ, अगदी मंत्र्यांच्या घरातले भावकीतले. अरे मग मंत्र्याच्या घरातली भावाची जर हत्या होत असेल, तर सामान्य माणसाचं काय होत असेल? आणि मग तुम्हाला जर खरंच समर्थनार्थ उतरायचं आहे, तुम्हाला नेतेगिरी किंवा आम्ही खूप चांगले आहोत, इमानदार आहोत, प्रामाणिक आहोत आणि आम्ही उतरलं पाहिजे कोणावर अन्याय होऊ नये म्हणून, तर महादेव भाऊ मुंडेंसाठी उतरावं. खरंच उतरावं इमानदारीने. आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहून ज्याने असे दिवस काढलेत आणि त्यांनी खरंच उतरावं, की महादेव भाऊ मुंडेंचे लेकरं आज जे अनाथ झालेत, त्या लेकरांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. जातीयवादच करायचा आहे, तर आपल्या जातीच्या माणसासाठी उतरलं पाहिजे रस्त्यावर. निघले का लोक? नाही निघले. स्वतःच्या जातीचे लोक रस्त्यावर आले का महादेवभाऊ मुंडेंच्या? नाही आले घराघरातून लोक. जसे संतोष भाऊ देशमुखांसाठी लोक घराघरातून रस्त्यावरती आले, तसे नाही आले. नाही वाटलं कळवळ यांना. पण त्या 2-4 बुजगावण्यांसाठी आणि ते सदावर ते तिकडून सांगत होता आणि हे लगेच इकडे येत होते आणि मग समर्थनार्थ उतरले आणि मग वेगवेगळ्या महिलांनी अंगात आणलं काय आणि मग ते काय-काय बहाणे केले. कोणी अंगावरती रॉकेल घेऊ लागलं, त्यात पाण्यात ते पाणी आणलं होतं का पेट्रोल आणलं होतं काय माहिती त्या कॅनमध्ये भरून आणि आम्ही आत्मदहन करू तिथं. आमच्या हत्यारांना जर म्हणले इथं संतोष भाऊंच्या हत्यारांना जर जेल केलं आणि फाशी दिली, तर आम्ही रॉकेल टाकू, पेट्रोल टाकू म्हणून त्या बाया अंगावरती ते कॅनी ओतू-ओतू घेत होत्या. पण माचीसची काडी कुठं दिसली नाही त्यांची. म्हणजे असं काय करत होते हे लोकं समर्थनार्थ कोणाच्या करत होते? अरे समर्थनार्थ उतरायला पाहिजे होतं, की संतोष भाऊ देशमुखांची हत्या करणारा जर एखादा हैवान माझ्या घरातला असेल, माझ्या रक्ताचा असेल, तरीसुद्धा त्याला फाशीची शिक्षा ही भर चौकामध्ये द्या. हा न्याय असेल हे घरातल्या स्त्रीने सुद्धा बोलायला पाहिजे. त्याला म्हणतात न्याय, त्याला म्हणतात इमानदारी, त्याला म्हणतात सत्यता. पण कुणाच्या समर्थनात उतरतात त्या 2-4 कार्ट्यांच्या त्या आणि तसल्या हैवानांच्या. म्हणजे ज्यांनी संपत्तीच हैवानकी करून कमवलेली आहे. भलेही असं नाही की बाबा त्याच समाजातले मंत्री असे भ्रष्टाचाराने कमवून त्यांनी गुंड पाळलेत. सगळ्या समाजामध्ये हे मंत्री आहेत. असं नाहीये की टार्गेट केलं पाहिजे त्याच समाजातल्या मंत्र्यांना. हे आमदार आणि हे मंत्री प्रत्येक समाजातले आहेत. त्यांच्याकडे अशाच प्रकारचे गुंड आहेत, त्यांच्याकडे अशाच प्रकारचे हैवान आहेत आणि ते अशाच प्रकारच्या हत्या करतात. ना की फक्त बीड जिल्ह्यामध्येच घडतात, सगळीकडे घडतात. फक्त तिथे आवाज का उठला, की तो जो व्यक्ती होता संतोष भाऊ देशमुख नावाचा हा केवळ व्यक्ती नव्हता, तर तो प्रत्येक घराघरामध्ये आणि त्या गावातील प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर केलेला एक दिवा होता आणि तो दिवा तुम्ही डायरेक्टली मालवून टाकला, ज्योत तुम्ही संपवून टाकली आणि म्हणून तो दिवा तुम्हाला जरी वाटत असेल आम्ही मालवून टाकला, तर तो आग ही अधिक भडकते आणि मग त्या दिव्याने संपूर्ण गाव ते पेटलं आणि रस्त्यावरती आलं आणि म्हणून कुठेतरी
त्या महाराष्ट्राला उभ्या कळालं, की हे गाव जर एवढं एकनिष्ठ आहे, तर गाव करी ते राव न करी. आणि म्हणून सगळ्या गावाच्या पाठीमागं महाराष्ट्र उतरला संपूर्ण. महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीपर्यंत पडसाद उमटले आणि दिल्लीमध्ये सुद्धा संसद बाहेर निदर्शनं करण्यात आले संतोष भाऊ देशमुखांसाठी. एका सरपंचाचा तो आवाज होता आणि तो दिल्लीपर्यंत सरपंच असताना गाजला नसेल कदाचित, पण सरपंच नसताना सुद्धा तो आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला आणि त्याच आवाजाचं नाव संतोष भाऊ देशमुख आहे. आणि म्हणून सत्याला कुणी हरवू शकत नाही, सत्याला कुणीच मारू शकत नाही. आज गांधीजी जाऊन कित्येक वर्ष झाले, पण गांधीजींना रोजच मारण्याचा प्रयत्न केला जातो, पण गांधीजी मरतात का? ते पुन्हा पुन्हा जिवंत होतात, पुन्हा पुन्हा नव्याने येतात. तसं संतोष भाऊ देशमुख हे जरी तुम्ही देहरूपाने मारलेले असले तरी ते पुन्हा पुन्हा जिवंत होतात, पुन्हा पुन्हा त्यांचे विचार, त्यांचं कार्य अखंड चालू राहतं. आणि मात्र हत्यारांना मात्र कधी इथे आता माफी नाही. या हत्यारांना शिक्षा म्हणजे शिक्षाच आहे आणि कोर्टात ती सुनावेलच, कारण गृहमंत्र्यांनी अर्थात नावासहित तर सांगतो देवेंद्र फडणवीसांनी मनावर घेतलंय आणि देवेंद्र फडणवीसांचाच सिंहाचा वाटा आहे. जनतेचा कदाचित खारीचा समजू आपण हां, कारण जनता निदर्शनं करू शकते. पण प्रत्यक्ष पुरावा गोळा करण्याचं आणि त्यांचे पुरावे नष्ट करून पुन्हा गोळा करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलंय. आणि जरी वाल्मिक कराडांना फाशी झाली आता उद्या आणि त्यांच्या साथीदारांना फाशी झाली उद्या, विष्णू चाटेंसारख्या त्या राष्ट्रवादीच्या एखाद्या त्या पदाधिकाऱ्याला फाशी झाली उद्या, तर त्याचं श्रेय सगळं आणि ती करणी जर कुणाची असेल, तर ते सगळं कर्तृत्व जर कुणाचं असेल, तर ते देवेंद्र फडणवीसांचं आहे. आणि म्हणून जर निदर्शनं पुन्हा तुम्हाला कुणाला काढायची असतील, तर गृहमंत्र्याच्या विरोधात काढा. तिथं पुरावे द्या, की तुम्ही दिलेला न्याय वगैरे खोटा आहे का कसा आहे, आमचे हत्यारी निर्दोष होते का वगैरे जर सादर करायचे असतील, तर परत गृहमंत्रालयासमोर करा. सामान्य जनतेसमोर करून काही अर्थ नाही. कारण सामान्य जनतेला जे सरळ दिसले, ते सरळ पुरावे सामान्य जनतेनं रस्त्यावर आणले. पण खरे कोर्टात जर पुरावे कोण सादर केले असतील, तर ते गृहमंत्र्याने आणि त्यांची अर्थात असणारी टीम सीआयडी असेल, त्याने ज्या ज्या टीम लावल्या होत्या, सीबीआय असेल, ज्या ज्या चौकशा लावल्या होत्या त्या टीम, आणि मग त्या टीमच्या तुम्हाला समोर काय काय करायचं असेल समर्थनार्थ, तुम्हाला हत्यारांच्या समर्थनात, तर ते करावं. अर्थात आता सर्वात जास्त अंगाची आग होईल या ते उज्ज्वल निकमांनी जे स्टेटमेंट दिले त्यानंतर सर्वात जास्त आगीचा भडका उठला असेल अंगात, तो म्हणजे सदावर्तेचा. कारण एका सरकारी वकिलांनी इकडं असं स्टेटमेंट दिलेलं आहे, की ह्या लोकांना फाशी होणारच. पण आगीचा भडका सदावर्तेच्या अंगात उलटलाच असेल, कारण तो प्रत्येक हत्याराला साहेब म्हणून बोलायचा. ते जे हत्यारी होते ना, ते पोलिसांनी लगेच धरून नेले होते. तर त्यांना तो साहेब म्हणायचा त्यावेळेस सुद्धा आणि आजही तो सन्माननीय साहेब म्हणूनच बोलतो त्या हत्यारांना सदावर्त्या. तर त्या सदावर्त्याच्या अंगाचा भडका होईल आणि कोर्टाने हे चुकीचं केलंय म्हणाल वगैरे, तर ते सदावर्तेने सगळं देवेंद्र फडणवीसांसमोर सादर करावं. आणि इथे मात्र या धर्तीवरती सत्यालाच न्याय मिळणार आहे, असत्याला थारा नाही. हे सदावर्तेसारख्या वकिलांनी सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. आणि यानंतर अशा हत्या करत असताना किमान स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा, की आपण हत्या केल्यानंतर आपल्यासमोर फाशीचा दोर आहे हे नक्की आहे. असं समजू नका, की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे म्हणून इथे काहीही चालतं वगैरे नाही. उलट एवढ्या चांगले पुरावे सादर कुणीच केले नसतील, की जे देवेंद्र फडणवीसांनी आता केलेले आहेत. कारण की ह्या लोकांनी पुरावे नष्ट केले. पण नष्ट केलेले पुरावे पुन्हा काही मिनिटामध्ये आणण्याची जर कर्तृत्व कोण बजावलं असेल, तर ते सध्याच्या गृह मंत्रालयाने बजावलेलं आहे. आणि म्हणून कुणी कुठेही हत्या करा, इथे मात्र तुम्हाला शिक्षाच मिळणार आहे आणि स्वतःचं कुटुंब उघड्यावरच येणार आहे. एक वेळचं संतोषभाऊ देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी तरी उभा महाराष्ट्र राहिला. अनेक दिग्गज मंडळी राहिले, नेते मंडळी राहिले, पुढारी मंडळी राहिले. त्यांना घर नव्हतं तर अनेकांनी घर बांधून देण्याची जबाबदारी घेतली. ते पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. ते पूर्णही केलं आणि सगळी मंडळी समाजातून मंडळी उभी राहिली. कुणी मुलीला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पूर्ण केलं, कुणी मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली, कुणी आई-वडिलांच्या वृद्धापकाळाची सुद्धा जबाबदारी उचलली, असे संकल्प घेतले आणि ते पूर्ण करत आहेत लोक. पण या हत्यारांच्या कुटुंबाला कोण आहे? या हत्यारांच्या कुटुंबाची ना कुणी जबाबदारी, ना त्यांना कोणी समाजात येऊ देत, ना त्यांना सर्वसामान्यांसारखं जीवन जगतायत. ते जातील तिथं लोकं त्यांना मारत राहतात. आणि म्हणून ही संपत्ती, आसुरी संपत्ती कमवत असताना आणि कुणाच्या हत्या करत असताना, कुणाचे जीव घेत असताना, राहू द्या इतरांच्या कुटुंबाचा नका तुम्ही विचार करू पुढच्यांच्या. स्वतःच्याच कुटुंबाचा, स्वतःच्याच बायकोचा आणि स्वतःच्या लेकराचाच विचार करा, की तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचं काय होतं? या विचारावरच तुम्ही थांबा.
ठेवा आणि नंतर पुढचं पाऊल उचला. अर्थात आपल्या सगळ्यांना ह्या एका निर्दयी अशा कृत्यांबद्दल, ह्या लोकांनी केलेल्या निर्दयी कृत्यांबद्दल आपल्या मनामध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत किंवा आपलं काळीज कोणत्या प्रकारे पिळवटून टाकलेलं आहे, नक्कीच आपण प्रतिक्रियांमध्ये व्यक्त व्हा आणि ह्या लोकांना शिक्षा मिळावी का नाही मिळावी, खरंच अशा हत्यारांना सोडून द्यावं गृह मंत्रालयाने अर्थात देवेंद्र फडणवीसांनी, तेही व्यक्त व्हा, सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.